सा सा रे रे मम पापा रे रे मम पापा नी नी मम पापा नी नी सा 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 नी द प म ग रे ग पा 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 मम पा 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 म प द नी द प म ग रे ग सा रे म पा 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 मम पा 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 म प सा नी द प म ग रे ग सा नी सा रे म ग रे रे म प नी द प म प नी सा रे म ग रे सा नी द प म ग रे वा पा 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 मम पा 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 म प द नी द प म ग रे ग सा रे म पा 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 मम पा 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 म प सा नी द प म ग रे ग सा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक खास आणि वेगळा व्हिडिओ, कारण मी आज प्रत्यक्ष ऐतिहासिक सहलीला निघालोय. हम्पी आणि बदामी. आणि या संपूर्ण पॅकेज मध्ये आपली राहण्याची सोय, जेवणाची सोय, तसेच या पॅकेज मध्ये समाविष्ट असलेले सर्व ऐतिहासिक पॉइंट, हे सगळं मी तुम्हाला या 5 दिवसामध्ये सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे आपण चाललेले चंद्रमा हॉलिडे पॅकेजच्या माध्यमातून, आणि अशीच एक पॅकेज आपल्या एसटी ची असणार आहे. आणि हे जे चंद्रमा हॉलिडे चालवतात आपले राजू सरकळे सर, स्वारगेट आगाराचे, आणि याच्यात नियोजन आपले एसटी महामंडळ स्वारगेट आगारातर्फे करण्यात येणार आहे काहीच दिवसामध्ये. आता या 5 दिवसाचा जो दिनक्रम असणार आहे तो काय काय असणार आहे तो तुम्हाला सांगतो. पहिल्या दिवशी आपण प्रवास करणार पुणे ते हॉस्पेट पर्यंत, तब्बल 650 किलोमीटरचा प्रवास बाय ट्रेन. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी पोहोचू हम्पी दर्शनसाठी. आणि हम्पी दर्शन जे असणार आहे टोटल 2 दिवसामध्ये आपलं हम्पी दर्शन होणार आहे, 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट. बदामी दर्शन जे होणार आहे आपले 14 ते 15 ऑगस्ट. त्याच्यानंतर आपण 15 ऑगस्टला रात्री पुण्यासाठी रवाना होऊ. या सहल खर्चामध्ये समाविष्ट येऊन जाऊन एसी 3 टियर रेल्वे प्रवास, आरामदायी एसी हॉटेलमध्ये निवास व्यवस्था, सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, आणि संपूर्ण स्थल दर्शन पाहण्यासाठी खाजगी वाहन, आणि सोबतच टूर गाईडची व्यवस्था. आता या सहल खर्चामध्ये काय काय समाविष्ट नाही, मार्गे पर्यटन स्थळाची प्रवेश तिकीट, वैयक्तिक खर्च, वैद्यकीय व इतर अनपेक्षित खर्च, रेल्वे प्रवासातील जेवण. तर या 5 दिवसामध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे हम्पी बदामी ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण आपल्या ऐतिहासिक पर्यटन स्थळीला मस्तपैकी असं सुरुवात करणार आहोत. सध्या आपण पुणे स्टेशनला आलेलो आहे, आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता पुणे स्टेशनचा हा परिसर. बरोबर या ठिकाणी 9:45 वाजलेले आहेत रात्रीचे. आणि आजचा आपला पहिला दिवस जो असणार आहे ट्रेन जर्नी मध्ये जाणार आहे. या ट्रेननं आपण प्रवास करणार आहे. ट्रेन क्रमांक 1139 मुंबई हॉस्पेट सुपरफास्ट एक्सप्रेस. या ट्रेननं आज रात्रीचा आपला प्रवास होणार आहे हॉस्पिटल पर्यंत. या पॅकेज मध्ये 3rd AC टियरचं बुकिंग केलेलं आहे. जर तुम्हाला 2 AC किंवा फर्स्ट क्लास पाहिजे असेल तर ते तुम्हाला चेंज करून देतील. मुंबई हॉस्पिटल ट्रेनचा टायमिंग आहे मुंबईवरून निघण्याचा रात्री 9:20 तीच ट्रेन आपण आता पुण्यावरून पकडणार आहे रात्री 1 वाजता. गेल्या अनेक दिवसांपासून माझं प्लॅन होतं हम्पी बदामी. अखेर तो दिवस आला, आणि चंद्रमा हॉलिडेजच्या माध्यमातून मला यामध्ये सहभागी होता आलं. 4 रात्र 5 दिवसांसाठी. आता या पॅकेज मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे, पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत कसा दिनक्रम असणार आहे, कोणकोणते पॉइंट्स आपल्याला बघायला भेटणार आहे, जेवणाची प्लस राहण्याची काय सोय असणार आहे, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या सहल यात्रेतील प्रवाशांना रात्री 12 ते पावणे 12ला पुणे स्टेशनला उपस्थित राहायला सांगितलंय. अजून या ठिकाणी 2 तासाचा कालावधी बाकी आहे, तोपर्यंत सर्व प्रवासी जमा होतील एकत्र. त्यानंतर चंद्रमा हॉलिडेजचे जे टूर गाईड आहेत ते इंस्ट्रक्शन देतील, काही माहिती देतील आपल्याला. सुरुवात आपली कशी होणार, काय होणार, संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे बघायला भेटेल. चंद्रमा हॉलिडेजच्या या हम्पी बदामी टूर साठी प्रवाशांना आवश्यक माहिती देण्यासाठी राजू सरकळे सर स्वतः आले होते. तिकीट आणि प्रवासासंदर्भातल्या गोष्टी समजावून सांगताना पुढचा प्रवास कसा जाणार आहे, कुठे काय पाहायला मिळणार आहे, आणि टूर दरम्यान कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याबद्दल प्रवाशांशी थोडंसं इंटरॅक्शन केलं. आणि या संपूर्ण टूरचं कोऑर्डिनेशन वेदांत सरकाळे आणि मीरा राजपूत मॅडम करत होते. म्हणजे प्रवाशांना आवश्यक माहिती देण्यापासून पुढच्या ठिकाणी पोहोचण्यापर्यंत आणि संपूर्ण टूर व्यवस्थित पार पडण्यासाठी एक टीम आपल्या सोबत होती. आता आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 6ला आलेलो आहे, जिथे आपल्याला ट्रेन लागणार आहे. पण ट्रेन अजून 2.5 तास लेट आहे, त्यामुळे थोडंसं टायमिंगच्या खालीवर झालेलं आहे. आपल्या ट्रेनचा टायमिंग होता पुण्यामध्ये यायचा रात्री 1 वाजता, पण ट्रेन इतकी लेट झाली ना, अक्षरशः 2-2.5 तास लेट झाली गाडी. सध्या टायमिंग झालेला आहे 3:41. आता आपल्याला ज्या प्लॅटफॉर्मला ट्रेन लागणार आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3ला. आणि पाठीमागे प्रवासी पाहू शकता, ट्रेनची वाट वगैरे बघताना दिसत आहेत तुम्हाला. सगळ्यांना झोपा लागलेल्या आहेत, आता नुसतं झोपून आरामात प्रवास करायचा आहे. फायनली आपली ट्रेन आलेली आहे मुंबई हॉस्पेट सुपर एक्सप्रेस. या ठिकाणी आपण सीट एक्सचेंज केलेली आहे, थोडासा कप पण झाला, त्यामुळे म्हणलं पूर्ण एसी मध्ये नकोय म्हणलं. आता आपण नेहमीप्रमाणे स्लीपरच्या डब्यामध्ये, आणि पाहू शकता असं कैसा डबा आहे.
आणि वरती आपली सीट आहे. मस्तपैकी असं झोपून प्रवास करूया आपण. मंडळी आता आपण पुणे सोडतो. इथे बघता बघता पहाटेचे 4 वाजलेले आहेत. पुण्यापासून आपल्या 650 किलोमीटरच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे पहाटे 4 वाजता. मंडळी आता ही जी ट्रेन धावते ना ती रुळावरून नाही धावत, ती धावते थेट भूतकाळाच्या दिशेने. कारण उद्या सकाळी आपण जिथे उतरणार आहोत तिथून सुरू होतो असा एक इतिहास जो तुम्हाला अक्षरशः थक्क करणार आहे. आता आपण आहोत महाराष्ट्रात, पण डोळे मिटून उघडेपर्यंत आपण पोहोचणार आहोत एका वेगळ्या दुनियेत, कर्नाटकातल्या हंपीच्या उंबरट्यावर. वाटेत दिसणाऱ्या रेल्वेच्या बाहेरच्या नैसर्गिक दृश्य, एकीकडे अवाढव्य ग्रॅनाइटचे गोलगोल खडक आणि दुसरीकडे ही हिरवीगार शेत, नारळाची झाड. निसर्गाने इथे एक विचित्र पण सुंदर कॉम्बिनेशन तयार केले. रखरखीत दगड आणि सुपीक हिरवळ अगदी शेजारी शेजारी. आणि हेच कॉम्बिनेशन बघून वाटतं की या भागातल्या राजांना बांधकामासाठी दगडाची कधीच कमी पडली नसेल आणि पोटापाण्याची शेतीचीही. कदाचित म्हणूनच शतकानुशतक इथे मोठी मोठी साम्राज्य फुलली असतील. वेलकम टू कर्नाटका. फायनली मंडळी पुण्यापासून जवळपास 650 किलोमीटर अंतर गाठत एकदम आरामशीर असा आपला प्रवास झालेला आहे हॉस्पिटल पर्यंत. इथे पोहोचण्यासाठी आपल्याला साधारण 10.5 तासांचा कालावधी लागलेला आहे. तशी ही ट्रेन पुण्यापासून 12 तासामध्ये कव्हर होते 650 किलोमीटरच्या अंतराला. या ठिकाणी बरोबर दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि सगळे प्रवासी यात्री बोर्डिंग करतायत या बसमधून. आता ही बस आपल्याला घेऊन जाईल आपल्या हॉटेलच्या ठिकाणी जिथे आपण मुक्काम करणार आहे. त्या ठिकाणी मस्तपैकी असे फ्रेश होणार आहे. त्यानंतर आपल्या ऐतिहासिक पर्यटन यात्रेला सुरुवात होणार आहे. हॉस्पिटल जंक्शन बघा किती सुंदर आणि नीट अँड क्लीन आहे. तुम्हाला कचरा देखील इथे पाहायला भेटणार नाही. चला मंडळी मस्तपैकी हॉटेलला आता चेकिंग करूया आणि फ्रेश होऊया. गाडीमध्ये जी सुविधा दिली आहे ना, बापरे बाप, एक नंबर. कसा झाला ट्रेनचा प्रवास? मस्त. आपण आता ज्या हॉटेलमध्ये चेकिंग करणार आहे हॉस्पिटलमध्ये हॉटेल प्रियदर्शिनी आणि असं काहीसं हॉटेल आहे. तुम्ही पाहू शकता बाहेरून. आपल्याला आता इथे चेकिंग करायचं आहे. काय काय फॅसिलिटी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ते बघूया. मंडळी हे आपलं आजचं घर हॉटेल प्रियदर्शिनी आणि गंमत म्हणजे याच्या शेजारी आहे नैवेद्यम, जे की शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट म्हणजे झोपायची सोय आणि पोटोबाची सोय दोन्ही एकाच छताखाली. या हॉटेलच्या रूम मध्ये एंट्री मारल्यानंतर ज्या काही सोयी सुविधा पर्यटकांना या ठिकाणी मिळालेल्या आहेत, स्वच्छ आणि नीटनेटकी 2 पर्सन बेड, यामध्ये फुल AC, मनोरंजनासाठी टीव्ही आणि बाथरूम बघाल तर अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित सगळ्या सोयी इथे आहेत. त्यामध्ये टॉवेल, साबण, शॅम्पू सगळं तयार ठेवलेलं अगदी टापटीप. या हॉटेलच्या 3ऱ्या मजल्यावर आपली रूम असल्यामुळे रूमच्या बाहेरच्या गॅलरीत हिरवंगार वातावरण. मस्तपैकी असं फ्रेश आंघोळ करून आता वेळ झाली आहे आजच्या सगळ्यात महत्वाच्या भागाची, ते म्हणजे जेवण. नैवेद्यम रेस्टॉरंट मध्ये आमच्यासाठी होतं शुद्ध शाकाहारी बुफे स्टाईल जेवण. जेवणाच्या मेनू मध्ये गरमागरम भात, वरण, 1-2 प्रकारच्या भाज्या, कुरकुरीत पापड, स्वीट डिश म्हणून देण्यात आलेली मलाई चमचम, बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी शुद्ध शाकाहारी मध्ये होत्या. आणि मंडळी बुफे स्टाईल जेवण असल्यामुळं हवं तेवढं आणि हवं ते घेण्याची पूर्ण मुभा. आता वेळ आली आपली ज्याची आपण वाट बघत होतो. ऐतिहासिक पर्यटन स्थळ आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे, पण प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालेला आहे. रेल्वे लेट आल्यामुळे थोडंसं प्लॅनचं खालीवर झालेलं आहे. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये किती पॉईंट आपल्याला बघायला भेटणार आहे ना ते बघूया आपण. बाकीचे जे काही आपले राहिलेले पॉईंट आहेत आजच्या दिवसात ते आपण उद्या करणार आहोत. मंडळी जी बस आपल्याला स्टेशनवर घ्यायला आली होती तीच बस आपल्याला 5 दिवस फिरणार आहे. आपल्या चंद्रपूर हॉलिडे पॅकेज मध्ये जेवढे पण पर्यटन स्थळ आहेत, ऐतिहासिक स्थळ आहेत, ते सर्व कव्हर होणार आहे, ते पण आपल्या एकाच बसमधून. तर प्रवाशांची या ठिकाणी मस्तपैकी अशी सोय केलेली आहे. ही जी बस आहे ती AC लक्झरी बस आहे. एकदम कम्फर्टेबल असा प्रवास होणार आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपण जे कर्नाटकमध्ये ज्या पॉईंटला उभा आहे इथून केरळचा जो बॉर्डर आहे ना तो 80-85 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे कर्नाटकला चिटकूनच केरळ, म्हणजे इतक्याच जवळ आलोय आपण आजच्या दिवशी हम्पीचे बरेच असे पॉईंट करणार होतो, पण आपण हॉस्पिटलमध्ये हम्पी बदामीच्या दुसऱ्या दिवशी आपण फक्त 2 पॉईंट करणार आहोत. बाकीचे जे राहिलेले पॉईंट आहेत ते उद्या करणार आहोत. आता आपण हम्पी बदामीच्या दुसऱ्या दिवशी 2 पॉईंट मधले पहिल्या पॉईंटला आलेलो. वेलकम टू तुंगभद्रा डॅम. या ठिकाणी डॅम बघण्यासाठी प्रति व्यक्ती 10 रुपये इतकं शुल्क लागणार आहे. या डॅमचं महत्व आहे ना, भारतातील सगळ्यात मोठं दगडी बांधकाम असलेलं हे धरण आहे. आपण आता एंट्री पॉईंटला इथून तुंगभद्राचे जे डॅम आहे ना 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यासाठी बस सर्व्हिस सुद्धा अवेलेबल आहे. प्रति व्यक्ती 30 रुपये असं काहीतरी चार्जेस या ठिकाणी पडतं आपल्याला. त्या ठिकाणी आपल्याला तुंगभद्रा डॅम प्लस गार्डन सुद्धा बघायला भेटणार आहे. याच बसमधून आपल्याला पिकअप करायचं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुंगभद्रा डॅम इथून 7 किलोमीटर अंतरावर आहे, पण ही येऊन जाऊन डिस्टन्स पडतो 7 किलोमीटर अंतरावर. म्हणजे आपण जो पॉईंटला उभा आहे ना इथून तुंगभद्रा डॅम आहे ना या साईडला येतं, परत रिटर्न येऊन परत गार्डन पलीकडच्या साईडला लागतं जिथून आता ही बस आली आहे. तुंगभद्रा डॅम जे हम्पी इतकंच महत्वाचं आहे.
पण फार कमी लोकांना याचा खरा इतिहास माहीत असतो. तुंगभद्रा धरण, ज्याला इथे पंपा सागर असेही म्हणतात, इथून पुढे एकाच परिसरात तुंगभद्रा डॅम, वैकुंठ गेस्ट हाऊस, नंदनवन गार्डन, जॅपनीज गार्डन, अम्युजमेंट पार्क, बोटिंग लेक आणि वॉटर पार्क, म्हणजे हा फक्त एक धरण बघण्याचा स्टॉप नाही तर एक संपूर्ण पिकनिक स्पॉटच आहे. आता या धरणाचा इतिहास बघायचं झालं तर हे धरण बांधलं गेलं तुंगभद्रा नदीवर. आणि मंडळी, ही ती नदी जी पुढे हम्पीतून वाहते. रामायणात हिचा उल्लेख येतो थेट पंपा नदी म्हणून. म्हणजे हजारो वर्षांपासून या नदीचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. धरणाचं बांधकाम सुरू झालं 1949 मध्ये आणि पूर्ण झालं 1953 मध्ये. स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळात उभारलेल्या भारतातल्या सगळ्यात महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक. उंची जवळपास 50 मीटर आणि लांबी 2.5 किलोमीटरहून जास्त. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे धरण सिमेंटने नाही तर जुन्या पद्धतीने दगडी बांधकामाने बांधलेले. भारतात असे मोजकेच धरण आहे जी अशा पारंपरिक पद्धतीने उभारली गेली आणि त्यातलं सगळ्यात मोठं. आजही हे धरण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातल्या लाखो एकर शेतजमिनीला पाणी पुरवतं आणि या भागाला कर्नाटकच्या भाताचं कोठार बनण्यात याचा मोठा वाटा आहे. तर मंडळी, आपण आता आपल्या रूमवर पोहोचलेलो आहे आणि आजच्या दिवसामध्ये एकच पॉईंट आपला कंप्लीट झालेला आहे. बाकीचे जे पॉईंट आहेत ते उद्या कव्हर होतील. आता बरोबर या ठिकाणी रात्रीचे 8:34 झालेले आहेत आणि रात्रीचं जे जेवण आहे ते आपण याच हॉटेलमध्ये जेवणार आहे. बघूया आता रात्रीच्या जेवणामध्ये काय काय मेनू आपल्याला बघायला मिळते. दुपारच्या जेवणामध्ये बुफे स्टाईल मध्ये जो मेनू आपल्याला मिळाला तसाच मेनू आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये मिळाला. याच्यामध्ये 3-4 प्रकारच्या भाज्या वेगळ्या होत्या. बुफे स्टाईल पद्धतीनं ज्या प्रकारचं आपल्याला जेवण मिळालं, वरण, भात, मसाला भात, मिक्स भाजी, पनीरची भाजी, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या आणि हे सगळं अगदी घरच्यासारखं जेवण होतं. आणि सगळ्यात शेवटी स्वीट डिश म्हणून हे मिळालेलं थंडगार आईस्क्रीम. सुप्रभात मंडळी, हम्पी बदामीच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपलं स्वागत आहे. हम्पी बदामीच्या आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण टोटल 13 का 14 पॉईंट बघणार आहोत. कालच्या दिवसाचे राहिलेले पॉईंट, आजच्या दिवसाचे जे काही पॉईंट आहेत सर्व पॉईंट आपण आजच्या दिवशी कव्हर करणार आहोत. विठ्ठल मंदिर, हम्पीचा दगडी रथ, घोडे बाजार, क्वीन बाथ, लोटस महाल, एलिफंट स्टेबल, स्टेपवेल, किंग प्लॅटफॉर्म, टोनेकवाडत, लक्ष्मी नरसिंहा टेम्पल, बदविलिंग मंदिर, गणेश मंदिर आणि विरूपाक्ष मंदिर. तर एवढे पॉईंट आजच्या दिवसामध्ये आपण कव्हर करणार आहोत. सध्या आपण हॉस्पिटलला मुक्कामाच्या ठिकाणी आहोत. या ठिकाणी 7:37 झालेले. आपल्याला ऐतिहासिक पर्यटन स्थळ बघण्यासाठी 7:15ला रेडी व्हायचे. त्याआधी आपला सकाळचा नाश्ता होणार आहे. तर नाश्ता करून घेऊया. आजच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली एका मस्त आणि भरगच्च नाश्त्याने. नाश्त्यामध्ये इडली, सांबर, गरमागरम मेदूवडा, गोड शिरा, शेवयाची खीर आणि उपमा असे अनेक पदार्थ होते. त्यासोबत ब्रेड जॅम, चहा आणि कॉफीची ही व्यवस्था करण्यात आली. आणि फ्रेशनेस साठी कापून ठेवलेली कलिंगड, खरबूज आणि पपई अशी ताजी फळही होती. म्हणजे सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रत्येकाच्या आवडीनुसार काही ना काही पर्याय उपलब्ध होते. इकडच्या कल्चर प्रमाणे नाश्त्याची चव सुद्धा खूप वेगळी होती. एकदम मस्त असा नाश्ता झालेला आहे. आणि आता आपल्या समोर गाडी आलेली आहे, जी गाडी आज हम्पी दर्शन करणार आहे आजच्या दिवसामध्ये. ते आपल्या समोर सर्व प्रवासी आतमध्ये बसलेले आहेत. सर्व प्रवासी टाइमावर आलेले आहेत. या ठिकाणी 8:10 झालेले. ज्या ठिकाणी आता हॉस्पिटलमध्ये आपण इथून हम्पीचं जे अंतर आहे ना ते 13 ते 14 किलोमीटर अंतरावर. तर जाऊया मस्तपैकी या 15 किलोमीटरच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि पोहोचूया हम्पी. आणि आपण ज्या पॉईंटला आलेलो आहे नरसिंहा मंदिर, तर तुम्ही पाहू शकता असा काहीसा त्याचा परिसर आहे. तुम्ही जिथं बघाल ना संपूर्ण दगड तुम्हाला दिसतील इथे. या ठिकाणी गाडी पण आलेले, सर्वांना मार्गदर्शन करतायत. समोर पाहताय नरसिंहा टेम्पल. जे नक्षीकाम आणि कोरीव काम जे असेल ना ते एकदा बघा कशा पद्धतीनं पहिलं सुरुवातीला जुन्या काळी कोरलं जायचं, कुठल्या हत्याराने कोरले जायचे, हे नक्षीकाम कसं कोरलं गेलं असेल, कोणती कोणती साधने होते, बरीच अशी आपल्याला अजून ते पण माहित नाही. या ठिकाणी 2 गणेश मंदिर आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं म्हणजे कडले काळू गणेश मंदिर आणि दुसरं म्हणजे सोशवे काळू गणेश मंदिर. अशा 2 प्रकारचे गणपती मंदिर आहेत. आता आपण कडले काळू गणपती मंदिरापाशी आलेलो आहे आणि त्या मंदिराचा जो परिसर आहे ना एक नंबर. आणि अशा एन्व्हायरमेंट मध्ये आयुष्यात मी पहिल्यांदाच आलोय ना, असं वाटतंय की मागं मी बीसीच्या काळात आहे. एकदम म्हणजे बीसीचा काळ तुम्हाला माहित असेल, पूर्ण दगडी काळ. म्हणजे दगडापासून बनवलेल्या वस्तू, दगडापासून बनवलेले बरेच असे कलाकृती होते त्या काळामध्ये आल्याचा भास होतो. या ठिकाणी प्रत्येकाचा अनुभव आणि फिलिंग प्रत्येकाची वेगळी असू शकते. मगाशी आपण नरसिंहा टेम्पलला होतो, तिथून अगदी
जवळपास अंतरावर आहे, जास्त काही अंतर नाहीये. इथं तुम्ही चालत सुद्धा येऊ शकता. हा जो संपूर्ण एरिया आहे ना, कुठे 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर अशा अंतरावर असलेले ठिकाण आहेत. आणि हे जे दगड आहेत किती अखंड मोठे दगड आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटा दिसेल, पण प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्ही इथे याल त्यावेळेस हे दगड अक्षरशः 4 मजली बिल्डिंग इतका दिसणार आहे तुम्हाला. एकदम अखंड आणि मोठं असं दगड आहेत. आता माझ्या मनात एक प्रश्न होता, काही ठिकाणी मोठे मोठे दगड वगैरे लावतात हॉटेलच्या बाहेर, बरेच ठिकाणी लावतात शोकेससाठी. तर हे दगड आपण घेऊन जाऊ शकतो का? हे दगड आपण घेऊन जाऊ शकतो, पण त्यासाठी परमिशन लागते दगड घेण्यासाठी. गणेश मंदिराचं मस्त असं दर्शन घेऊया, तुम्हाला पण दाखवतो कशा प्रकारचं हे मंदिर आहे आणि कलाकृती कशी आहे बघूया. मंडळी, आता आपण आहोत हेमकुटा टेकडीच्या पायथ्याशी आणि इथे भेटतात हम्पीतले 2 सगळ्यात प्रसिद्ध गणपती. कडले काळू म्हणजे काळा चना आणि याच्या पोटाचा आकार चण्यासारखा दिसतो म्हणून हे नाव. तब्बल 5.2 मीटर उंच म्हणजे जवळपास 17 फूट. हेमकुटा पर्वताच्या उत्तर पूर्व उतारावर 15व्या शतकात एकाच अखंड दगडातून ही मूर्ती कोरली गेली. या चतुर्भुज गणपतीचं पोट बाहेर आलेलं कानरुंद आणि मोठे आहेत. काळाच्या ओघात आणि आक्रमणांमुळे मूर्तीचा काही भाग आंशिक भग्न झालाय, पण तरी तिचं वैभव आजही तितकंच जाणवतं. आता थोडं पुढे गेलं की भेटतात 6वे काळू गणेश. या गणपतीचं पोट अगदी मोहरीच्या दाण्यासारखं गोल दिसतं. यामागे एक गमतीशीर आख्यायिका आहे. गणपतीनं इतकं खाल्लं की पोट फुटायच्या बेतात आलं, तेव्हा त्यांनी जवळचाच एक साप पकडला आणि तो पोटाभोवती पट्ट्यासारखा बांधला, जेणेकरून पोट फुटणार नाही. म्हणूनच मूर्तीच्या पोटाभोवती हा साप गुंडाळलेला दिसतो. मंडळी, गणेश मंदिरावरून थोडं खाली उतरलो आणि आता आपण पोहोचलो हम्पीतल्या सगळ्यात महत्वाच्या मंदिरात. विरूपाक्ष मंदिर आपल्या समोर आहे. मुख्य गोपूर तब्बल 50 मीटर उंच आणि गंमत म्हणजे हे गोपूर आजपासून बरोबर 500 वर्षापूर्वी बांधलं गेलं. देवराय दुसरा या राजाच्या काळात हे बांधकाम बांधलं गेलं द्राविड स्थापत्य कलेत विटा आणि चुन्याचा वापर करून. आणि मंडळी, हम्पीत हजारो मंदिरे आहेत, पण विरूपाक्ष हे एकमेव मंदिर आहे जिथे आजही रोज नियमित पूजा अर्चा चालते. हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्याही आधीपासून म्हणजे 7व्या शतकापासून अस्तित्वात होतं. असं मानलं जातं की हम्पी हीच रामायणकालीन किष्किंधा नगरी होती. आता इथल्या शिवलिंगाची एक विलक्षण आख्यायिका आहे. रावण एकदा शंकराकडून वरदान म्हणून मिळालेलं शिवलिंग घेऊन लंकेकडे निघाला होता आणि वाटेत इथे थांबला आणि त्याने एका वृद्ध माणसाला ते शिवलिंग क्षणभर धरायला दिलं, पण त्या वृद्धाने ते जमिनीवर ठेवलं आणि तेव्हापासून ते शिवलिंग इथेच रुतून बसलं. रावणाने कितीही प्रयत्न केले तरी ते शिवलिंग हलवता आले नाही. मंदिराच्या भिंतीवर आजही हा प्रसंग कोरलेला बघायला मिळतो, जिथे रावण शिवलिंग परत उचलण्याची विनवणी करतोय आणि भगवान शंकर नकार देत आहेत. आता या सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे आत एका अंधाऱ्या खोलीत भिंतीवर एक बारीकसं छिद्र आहे आणि त्या छिद्रातून बाहेरच्या याच भव्य गोपुराची प्रतिमा आपल्या भिंतीवर उलटी पडते, अगदी जुन्या पिनहोल कॅमेऱ्यासारखी. 1000 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी कॅमेऱ्याचं तत्व मंदिरात वापरलं होतं. विज्ञान आणि भक्ती एकदम एकत्र. विरूपाक्ष मंदिरातून बाहेर पडलं की सुरू होतो हा रस्ता. हम्पी बाजार विजयनगर साम्राज्याच्या भरभराटीच्या काळात एक अत्यंत समृद्ध व्यापारी केंद्र होता. पोर्तुगीज आणि पर्शियन प्रवाशांनी लिहून ठेवले की इथे हिरे, मोती, रेशीम आणि सोन्याचे दागिने विकले जायचे आणि गंमत म्हणजे इथे घोडे आणि गायींचाही व्यापार व्हायचा. पण पुढे तालिकोटाच्या लढाईत विजयनगरचा पराभव झाला आणि 6 महिने शहर लुटलं आणि उद्ध्वस्त केलं. मंदिरं फोडली गेली, मूर्ती भग्न केल्या गेल्या आणि हा बाजारही या विध्वंसातून सुटला नाही. खरं सांगायचं तर एका लढाईने एका संपूर्ण सुवर्णयुगाचा अंत केला आणि आज आपण जे बघतोय ते फक्त त्या वैभवाचे अवशेष आहेत. आपण आता विरूपाक्ष मंदिरानंतर बसमध्ये जायचं. आता बसमधून बघूया आता पुढच्या कोणत्या पॉईंटला जायचे. पण जाता जाता ते मार्केट लागले इथे. नारळ, केळी तर एकदम छोटी छोटी आहेत, एकदम पिकलेली, एकदम छोटी छोटी केळी. कॉईन बघितला असेल तुम्ही, कॉईन एकदम जुने कॉईन आहेत एकदम. आता ते कॉईन चलनात पण नाहीत, पण एवढे जुने कॉईन अजून पण साठवून ठेवलेले तिथं आपल्याला पाहायला भेटताय. तुम्ही जर या ट्रिपला येत असाल ना, तर सगळ्यात आधी दर्शन लवकर घेऊन तुम्हाला बाकीचा जो वेळ आहे ना तो शॉपिंग साठी देता येईल. माफ करा मंडळी, माझ्या माईकची जी बॅटरी आहे ना ती थोडीशी डाऊन झालेली आहे, म्हणून मी मोबाईलच्या माईकने शूट करतोय. आय थिंक व्हॉइस बेटर येत असेल. इथे आपली गाडी उभी आहे, गणेश ट्रॅव्हल. इथे सर्व प्रवासी आलेले. जाऊया पुढच्या पॉइंटला. आपण आता आपल्या पॉइंटला आलेलो लोटस महाल. पाठीमागं पाहू शकता लोटस महालचा असा काहीसा परिसर आहे. या लोटस महालसाठी पर व्यक्ती 40 रुपये इतका खर्च येणार आहे तिकिटासाठी. तिकीट आहे ते या पॅकेज मध्ये इन्क्लूड नाहीये, त्यामुळे प्रत्येकाला तिकीट काढावं लागणार आहे. अजून एक पॉईंट आहे त्याच्यासाठी पण तिकीट काढावं लागणार आहे. विठ्ठल मंदिर हा जो हम्पीचा एरिया आहे ना, ह्याच एरियामध्ये प्रत्येक पॉइंटला जवळजवळ असे पॉइंट आहेत. काही ठिकाणं अशी आहेत की जिथे बसनंच जावं लागतं, म्हणजे थोड्याशा
दूर अंतरावर आहे, पण बघण्यासारखी गोष्ट आहे. अजून आपल्याला बरेच पॉइंट करायचे आहेत आजच्या दिवसभरात. दुपारचा जो लंच टाइम असणार आहे आपला हम्पी मध्येच असणार आहे. आता या टायमिंगला 11:30 वाजलेले आहेत, अजून बराच टाइम आहे. तोपर्यंत आपले जेवढे पण पॉइंट होतील सगळे कव्हर होतील त्या टायमामध्ये. इकडची सुंदर गोष्ट म्हणजे काय माहिती का तुम्हाला? तर माहिती आहे, जिथे कचरा दिसेल ना ती जागा अक्षरशः खराबच दिसते, पण या साईडला अजिबात तुम्हाला कचरा दिसणार नाही. प्रत्येक जण जो येतो ना तो कचरा कुंडीतच कचरा टाकतो आपला. आपण आता ज्या पॉइंटला उभा आहे ना लोटस महाल, त्या ठिकाणी आपल्याला 3 पॉइंट बघायला भेटणार आहे. लोटस महाल, हातीशाळा म्हणजेच एलिफंट स्टेबल, रंगा मंदिर एकाच ठिकाणी आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. आता तिकीट वगैरे काढलेले, आता आपण एंट्री मारूया लोटस महाल. आपण आता आहोत जेनाना इन्क्लोजर मध्ये, म्हणजे राजघराण्याच्या श्रेयांचा परिसर, आणि इथेच आहे हम्पीतली सगळ्यात नाजूक आणि सगळ्यात वेगळी वास्तू लोटस महाल. याला कमल महाल किंवा चित्रांगिनी महाल असंही म्हणतात. हे 2 मजली बांधकाम, आणि गंमत म्हणजे हम्पीतल्या बहुतांश वास्तू दगडात बांधलेल्या असताना ही मात्र विटा आणि चुन्यापासून बांधलेली आहे. त्यामुळे ही इतर वास्तूंपेक्षा जास्त हलकी आणि नाजूक दिसते. आणि लोटस महालाच्या अगदी शेजारीच आहे एलिफंट स्टेबल, राजाच्या हत्तींसाठीचे भव्य तबेले. ही एक लांबलचक इमारत आहे ज्यात 11 भव्य घुमटाकार दालन एका रांगेत आहेत, आणि प्रत्येक दालन 2 हत्ती मावतील इतकं मोठं आहे. विजयनगर साम्राज्याकडे त्यांच्या वैभवाच्या काळात 900हून अधिक युद्ध हत्ती होते. हे तबेले मात्र खास समारंभासाठीच्या राजेशाही हत्तींसाठी वापरले जात, आणि नवरात्रीच्या मिरवणुकीत हे हत्ती बाहेर काढले जायचे. मंडळी, दुपारचं जेवण करण्याआधी या ठिकाणी आपला अजून एक पॉइंट होणार आहे रॉयल इन्क्लोजर. जो परिसर आहे तो कशा पद्धतीचा आहे तुम्ही पाहिला असेल. पूर्ण तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आहे सगळ्या. पूर्वी युद्धाच्या काळात बरंच नुकसान झालेले, बऱ्यापैकी काही लोकेशन ठीकठाक आहे बघण्यासारखं. समोर एलिफंटची मूर्ती पाहताय, ती पण तुटलेल्या अवस्थेत आहे. खूप काही आतापर्यंत बघायला भेटले. काय ते कलाकृती असेल, कसं ते भव्य दिव्य दिसत असेल, इमॅजिन करूनच एक्साइटमेंट वाढते. अजून पुढे काय बघता येईल. राज प्रांगणाचे हे भव्य दगडी प्रवेशद्वार बोर्डावरच्या माहितीनुसार हे एक चट्टानी म्हणजेच एकाच अखंड दगडातून घडवलेलं द्वार आहे, आणि याच्या शेजारी अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं 2 दगडी उभे स्तंभ आहेत. हे राज प्रांगणच्या बाहेरचं मुख्य प्रवेशद्वार होतं. दरवाजाच्या मागच्या बाजूला हा दगडी हुक, हा कडी अडकवण्यासाठी वापरला जायचा, आणि याच परिसरात जेवणाची दगडी ताटं आहेत. विजयनगर काळातील सामूहिक जेवणाची जागा. या दगडी पट्ट्यांमध्ये लहान लहान खाचा कोरलेल्या आहेत, अगदी आपल्या भारतीय थाळीसारख्या वाट्या आणि ताटाच्या आकारात. जेवणानंतर सैनिक इथेच आपली दगडी ताटं धुवायचे, आणि आपल्या समोर जे भव्य कुंड दिसतंय ही पायऱ्यांची दगडी टाकी. या परिसरातील पाणी थेट तुंगभद्रा नदीतून दगडी वाहिन्यातून आणलं जायचं. राज प्रांगणानंतर आता आपण पोहोचलोय क्वीन बाथला, म्हणजेच राणीचं स्नानगृह. बाहेरून बघितलं तर अगदी साधीशी आयताकार आणि कुठलीही खास नक्षी नसलेली इमारत वाटते, पण आत गेल्यावर मात्र चित्रच बदलतं. आत एक भव्य चौकोनी तळ आहे, आणि त्याच्या भोवती एक वरांडा आहे ज्याला कमळाच्या कळीच्या आकाराचे कंस असलेल्या सुंदर बाल्कन्या आहेत. काही इतिहासकारांच्या मते हे फक्त राण्यांसाठी नव्हतं, तर राजा आणि त्यांच्या पत्नींसाठी एक खाजगी सुखसुविधेची जागा होती. म्हणजे नक्की काय याला राणीचं स्नानगृह म्हटलं जातं याबद्दल आजही थोडा संभ्रम आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या इमारतीभोवती एक पाण्याचा चर खोदलेला होता, फक्त सुरक्षितेसाठी आणि खाजगीपणा जपण्यासाठी, जेणेकरून बाहेरून कुणाला आत डोकावताही येऊ नये. पूर्वी या रिकाम्या तळ्यात सुगंधी फूल आणि अत्तर मिसळलेलं पाणी भरलं जायचं, आणि राजघराण्यातले लोक त्यात स्नान करत. दुपारच्या जेवणासाठी ज्या हॉटेलमध्ये आपण आलेलो आहे हम्पी पॅराडाईज रेस्टॉरंट असं काहीसं रेस्टॉरंट आहे, आणि रेस्टॉरंटच्या आतमध्ये गेलात ना तुम्हाला 2 प्रकारच्या बसण्यासाठी जागा मिळते. एक तर तुम्ही जमिनीवर बसून जेवायचं, दुसरी म्हणजे तुम्ही टेबल खुर्चीवर बसून जेवायचं. आता तो चॉईस तुमचा की तुम्हाला कशावर बसून जेवायचे. तर एकदम छान अशी सुविधा केलेली आहे, आणि पूर्णपणे साऊथ इंडियन थाळी इथे मिळते. त्या थाळीमध्ये काय काय आपल्याला फूड मेन्यू मिळणार आहे ना ते तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, मस्तपैकी आपली डिश आलेली आहे. डिश नाही म्हणू शकत, पण थाळी आहे मोठी साऊथ इंडियन थाळी, आणि ती कशा प्रकारची आलेली आहे. केळीच्या पानावर तुम्ही पाहू शकता काय काय मेनू आपल्याला याच्यामध्ये मिळालेले आहेत तुम्ही बघायचं. तर असं काय आपल्याला मेनू मिळालेला आहे साऊथ इंडियन थाळी. वरण, भात, स्वीट डिश, दही, मिक्स व्हेज, चपाती, पापड. तर या मंडळी मस्तपैकी दुपारचे जेवण करण्यासाठी साऊथ इंडियन थाळी बघूया आता टेस्ट कशी आहे. पारंपरिक पद्धतीने बसून एकदम छान जेवण झालेले. या थाळीमध्ये ज्या डिशने 4 चांद लावलेले ती डिश म्हणजे शिरा. साऊथ इंडियन थाळी होती, एकदम मस्त होतं. हम्पी बदामी कालच्या 2ऱ्या दिवसाचे आणि 3ऱ्या दिवसाचे जे काही पॉईंट आहेत आपण ते मिक्सिंग केलेले. आता राहिलेले जे पॉईंट आहेत ते दुपारनंतर आपले कम्प्लीट होईल. आय थिंक मला वाटतं 4 ते 5 पॉईंट आपले राहिलेले आहेत, ते आरामात कम्प्लीट होईल आता संध्याकाळपर्यंत. सध्या टाइम झालेला आहे 2:40. आता आपण आलोय विठ्ठल मंदिर. मंदिराच्या बाहेर बरेच असे स्टॉल वगैरे लावलेले आहेत, या ठिकाणी शॉपिंग पण करू शकता. कर्नाटकचा हम्पी भागातलं जे नेचर आहे ना खूप वेगळं आहे. म्हणजे हम्पी बदामी हा एक हार्ट ऑफ
कर्नाटका म्हणू शकतो, कारण खूप काही बघण्यासारखं आहे इथे. जसं की याआधी आपण तिकीट काढलं होतं कमल महलचं, तसंच आपल्याला विठ्ठल मंदिरासाठी तिकीट काढायचंय. तिथे तिकीट होतं 40 रुपये. विठ्ठल मंदिरासाठी इथे तिकीट पडलेले पर पर्सन प्रति व्यक्ती 30 रुपये. इथे तिकीट काढायचे, त्याच्यानंतर आपण थेट मंदिराकडे जायचं. पण मंदिराकडे असं नाही जायचं, तर इथे एक आपल्याला गाडी येणार न्यायला, त्या गाडीत बसून आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचवलं जाईल. ज्या पॉइंटला आपल्याला पिकअप केलंय तिथून इथं विठ्ठल मंदिरापर्यंत जवळपास 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि मंदिरावरती पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे. वरील जो पॉइंट आहे ना, तो पूर्ण वीट बांधकाम आहे आणि वीट बांधकामाच्या खाली पूर्ण दगडी बांधकाम आहे. आपल्या जे पंढरपूरच्या विठ्ठल आहेत ना, त्यांची जी स्टोरी आहे या ठिकाणी खूप मोठी आहे. ते बघूया आता काय स्टोरी आहे इथे. हे मंदिर भगवान विठ्ठलाला समर्पित आहे, म्हणजे विष्णूचे एक रूप. याचं बांधकाम सुरू झालं राजा देवराय दुसरा यांच्या काळात 15व्या शतकात आणि त्यानंतर स्वतः कृष्णदेवरायांनी यात भव्य भर घातली. आणि याच्याबद्दल एक सुंदर आख्यायिका आहे. असं म्हणतात की भगवान विठ्ठल एकदा हम्पीला भेट द्यायला आले, पण इथलं वैभव आणि झगमगाट बघून त्यांना वाटलं की हे आपल्या साध्या राहणीमानाला शोभत नाही, म्हणून ते परत महाराष्ट्रात पंढरपूरला निघून गेले. म्हणजे मंडळी, आपल्या पंढरपूरच्या विठोबाचं आणि हम्पीच्या या विठ्ठलाचं एक धागा जोडलेला आहे. आणि याच परिसरात जगप्रसिद्ध स्टोन चॅरेट आहे. हा जो रथ दिसतोय ना, हा आपल्या 50 रुपयाच्या नोटेवर छापलेला आहे. भारतातल्या फक्त 3 मंदिरामध्ये असा दगडी रथ आहे. कोणार्कच्या सूर्य मंदिरात, महाबलीपुरमला आणि तिसरा म्हणजे इथे हम्पीत. हा रथ गरुडाला समर्पित आहे, म्हणजे विष्णूचं वाहन. राजा देवराय दुसरा यांनी कोणार्कच्या सूर्य मंदिराच्या रथापासून प्रेरणा घेऊन हा बांधला. आणि गंमत म्हणजे हा रथ एका दगडातून नाहीये, अनेक दगडी तुकड्यांपासून इतक्या कुशलतेने बनवलाय की सांधे लपवले गेले. पूर्वी याची चाकं खरोखर फिरत असत, पण आता संरक्षणासाठी ती स्थिर केली आहेत. आणि या ठिकाणी सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे संगीत खांब. तब्बल या ठिकाणी 56 दगडी खांब आहेत, ज्यांना सारेगामा पिलर्स म्हणतात. प्रत्येकी मुख्य खांबाभोवती 7 बारीक खांब असतात आणि प्रत्येक खांब टॅप केल्यावर वेगवेगळ्या वाद्यांसारखा आवाज काढतो. काही तबल्यासारखे वाजतात, काही घंटेसारखे, काही विण्यासारखे. हे सगळे खांब एकाच घन ग्रॅनाइट दगडातून कोरलेले आहेत. कुठलाही सांधा नाही, कुठलाही पोकळपणा नाही, तरी यातून संगीत निघतं. पण हे रहस्य आजतागायत पूर्णपणे उघडलेलं नाहीये. विचार करा मंडळी, 500 वर्षांपूर्वीच्या कारागिरांना संगीताचं आणि दगडी बांधकामाचं इतकं सखोल ज्ञान होतं की त्यांनी अक्षरशः दगडाला वाद्य बनवलं. विठ्ठल मंदिरानंतर आपण आता अंजनी पर्वतावर आलेलो आहे. या ठिकाणी आपण छोटासा टी टाइम घेणार आहे. इथे सर्व यात्रेकरू टी वगैरे घेत आहेत. तर या मंडळी वास्तविक असं गरमागरम चहा प्यायला अंजनी पर्वतावरचा चहा. गाडी एसी असल्यामुळे काही एवढं जाणवत नाही, एसी मध्ये सगळा थकवा निघून जातो, पण तरी पण आपल्या चहाने मूड फ्रेश येतं. असं वाटत नाही की हॉटेलवरचा चहा आहे, असं म्हणजे मसाला वगैरे टाकलेला. एकदम घरगुती टाईप आहे, मस्त आहे. मंडळी तुम्हाला अंजनी पर्वत दिसतोय काहीतरी, आणि अंजनी पर्वतावर जाणारे लोक बघा, पूर्ण म्हणजे इथून चालत जावं लागतं आपल्याला, इथून परत शेवटपर्यंत. तर आपल्या ग्रुपचे जे काही पर्यटक होते ते काही जॉईन झाले नाही या पॉइंटला, कारण मंदिर खूप वर आहे आणि याला ऑप्शन म्हणून रोपवे सुद्धा नाही आणि पायी चालत जाण्याचा एकच पर्याय आपल्याला. तर जाऊन आपण जॉईन होऊया, बघूया कसं आहे. अंजनी पर्वत खूप मोठा आहे आणि खूप लांब पर्यंत आहे आणि इथून एंट्री शेवटपर्यंत. मंदिराच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एक परीक्षा द्यावी लागणार आहे. 575 पायऱ्या आपल्याला चढावं लागणार आहे. इथे चप्पल स्टँड आहे आणि इथे चप्पल आपण काढलेली आहे. वरच्या मंदिरापर्यंत चप्पल अलाउड नाहीये. जे काही चप्पल बूट आपल्याला खालीच काढायचे आणि वरपर्यंत आपल्याला अनवाणी पायाने जायचं आहे. चला मंडळी, प्रभू श्रीरामांचं नाव घेत ही पायरी आपण कंप्लीट करूया. बोला जय श्रीराम. या पर्वताचं महत्व फक्त त्याच्या सुंदर निसर्गामुळे नाहीये. हिंदू धार्मिक परंपरेनुसार याच अंजनी पर्वताला भगवान हनुमानाचं जन्मस्थान मानलं जातं. अंजनी देवी या हनुमानाच्या माता मानल्या जातात आणि त्यामुळे हनुमानाला अंजनेय असंही म्हटलं जातं. याच अंजनेय नावावरून या पर्वताला अंजनेयाद्री असंही नाव आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे हा संपूर्ण अनेगुंडी परिसर रामायणातील किष्किंधा प्रदेशाशी जोडला जातो. म्हणजे आपण ज्या भूमीवर उभे आहोत तिचे राम, हनुमान, सुग्रीव आणि किष्किंधेशी संबंधित अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. या पर्वताच्या माथ्यावर हनुमानाचं एक मंदिर आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला साधारण 575 हून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. पण एकदा वर पोहोचल्यानंतर जो नजारा दिसतो ना, तो खरंच पाहण्यासारखा आहे. माझ्या समोर जे दृश्य पाहतोय ना मी, आपल्याकडे कसे डोंगर असतात, त्या डोंगरावर बरीच अशी झाडे वगैरे असतात, पण या ठिकाणी डोंगरावर झाडे नाहीत, तर डोंगरावर डोंगराचे दगड आहेत. ज्या ठिकाणी आपण इथे पोहोचलेलो आहे अंजनी पर्वतावर, इथे हनुमानाचा जन्म झाला होता. ही हनुमानाची जन्मभूमी आहे. तुम्ही पाहू शकता इथे मोठं डोंगरावरती वसलेलं हे मंदिर आहे. तुम्ही जर समोर कुठेही गोलाकार भागात बघितलं ना, तुम्हाला असं काही दृश्य दिसेल ना, भाई स्वर्ग
समोर तुम्ही एकदा दृश्य बघा, वरच्या डोंगरावरून जे खालची गावं, जे काही दगडाचे डोंगर दिसत आहेत तुम्हाला, तुम्ही बघा कशा पद्धतीचं हे लोकेशन आहे. मी परत परत इकडे येईल नाही येईल काय आयडिया नाही, म्हणजे खूप काही बघण्यासारखं आपल्या भारतामध्ये. सगळ्यांनी वर्षातनं एकदा तरी एका ट्रिपला जावं. बऱ्याच भागातून लोक इथे येतात, MP, राजस्थान, UP, महाराष्ट्राचे पण बरेच लोक आहेत. खूप लोक वेगवेगळ्या राज्यातून या पॉइंटला आलेले आहेत. बऱ्याच पॉइंटला इथे भेट देत आहेत. हम्पी असेल, बदामी असेल, बरंच काय. फायनली मंडळी आपण आता आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे, हॉटेल प्रियदर्शिनी. आजच्या तिसऱ्या दिवशीचा मुक्काम पण आपला या ठिकाणी असणार आहे. कालच्या दिवसाचे राहिलेले पॉईंट, आजच्या दिवसाचे पॉईंट सर्व आपण एका दिवसामध्ये कंप्लीट केलेले आहेत एकदम आरामशीर पद्धतीने. आणि आता इथे पोहोचता पोहोचता रात्रीचे 8 वाजलेले आहेत. 8:30 वाजता आपलं रात्रीचं जेवण असणार आहे. जेवणाची क्वालिटी तर तुम्ही बघितलीच आहे, कशा प्रकारचे जेवण या पॅकेज मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. अनलिमिटेड जेवण आहे, खाण्याच्या बाबतीत अजिबात हायगाई नाही. आता आपण हम्पी पासून हॉस्पिटलला येताना पूर्ण एन्जॉय केला बसमध्ये. काल आपण जो पॉईंट बघितला होता तुंगभद्रा डॅम, त्या डॅमचं येता येता जे काही दर्शन झालं नाही ना, एक नंबर. रात्रीच्या वेळेस लाईट वगैरे एकदम मस्त चमकत होत्या आणि जे काही दृश्य दिसलं येता येता अप्रतिम. चला मंडळी, मस्तपैकी आपण रात्रीचं जेवण करूया आणि झोपूया. उद्या सकाळी आपल्याला पुढचा भाग सुरू करायचा आहे, बदामी भाग दुसरा. भाग दुसरा नाही, एकाच व्हिडिओमध्ये सगळं कव्हर होणार आहे. या 2 दिवसामध्ये आपण हम्पी कव्हर केलेला आहे. आता उद्यापासून आपल्याला बदामी कव्हर करायचा आहे या 2 दिवसामध्ये. आता मस्तपैकी आपण रात्रीचं जेवण करूया आणि झोपूया मस्तपैकी. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं चंद्रमा हॉलिडे प्रस्तुत हम्पी बदामीच्या 4थ्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत हॉस्पिटल पासून ते बदामी पर्यंत पोहोचण्याच्या मार्गावरील पर्यटन स्थळ. सध्या आपण मुक्कामाच्या ठिकाणी हॉस्पिटल इथून बदामीचं जे अंतर आहे जवळपास 140 किलोमीटर अंतरावर आहे. पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास 4 तास लागणार आहे बाय बस. पण आपण बदामीकडे जाणारा जो मार्ग आहे ना, त्या मार्गावरचे जेवढे पण पर्यटन स्थळ आहेत ते आपण आजच्या दिवसामध्ये कव्हर करणार आहोत आणि बदामीला संध्याकाळी आरामात पोहोचणार आहोत. आजचा जो मुक्काम असेल तो बदामीला असेल. गेल्या 2 दिवसापासून तुम्ही हम्पीचं पर्यटन स्थळ तर बघितलंच असेल, कशा प्रकारे पर्यटन आपल्याला घडवण्यात आलेले, काय काय जेवणाची सोय, राहण्याची काय सोय, हे आपण बघितलेले हम्पीच्या पर्यटन स्थळामध्ये. आता बघणार आहोत बदामीच्या भागामध्ये आपली राहण्याची काय सोय, जेवणाची काय सोय, कोणते कोणते पॉईंट आपल्याला फिरवले जातील, संपूर्ण माहिती आता इथून पुढे तुम्हाला मिळणार आहे या 2 दिवसामध्ये. कालचा जसा टायमिंग होता आपला सकाळी, तसाच आज पण सकाळी असाच टायमिंग असणार आहे. तर सगळे प्रवासी रेडी होतील 7:30ला नाश्त्यासाठी. त्याच्यानंतर 8:30ला आपली बस येईल, त्या बसनं आपण बदामी पर्यंत जाणार आहोत. एकदम मस्त असं वातावरण आहे आणि हे जे माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही, हे पूर्ण ग्रॅनाइट आहे, ग्रॅनाइट. ज्यावेळेस आपण ट्रिपला येतो बाकीचे सगळं दुःख वगैरे विसरून हे ट्रिप सर्वप्रथम एन्जॉय करा, याला पहिलं प्राधान्य द्या. बाकी गेलेले दिवस गेले, जे वर्तमान काळात आपण जगतोय ना त्याचा आनंद घ्या. हे मी प्रत्येक ब्लॉग मध्ये सांगतो, कारण हे जे क्षण आहे ना परत परत येत नाहीत. हे जे 4 दिवस कसे जातील ते कळत नाही, त्यामुळे प्रत्येक क्षण, प्रत्येक मोमेंट हा खूप लक्षात ठेवण्यासारखा आहे. एन्जॉय करत चला. तर चला मंडळी, मस्तपैकी आता नाश्ता वगैरे करून घेऊया. तुम्ही जेवणाची क्वालिटी बघितली असेल, जेवणामध्ये काय काय मेनू आहे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता आपण रूम वगैरे चेकआउट करतोय. तर आता बॅग घेऊन आपण आता खाली नाश्त्यासाठी जाणार आहोत. नाश्ता करून झाल्यानंतर 8:30ला आपली बस येईल, त्यानंतर आपण बदामी जाणार आहोत. सकाळचे बरोबर 8 वाजलेले आहेत. या ठिकाणी आपला नाश्ता वगैरे एकदम मस्तपैकी असं झालेला आहे. नाश्त्यामध्ये बरेच असे मेनू होते नेहमीसारखे. आता हम्पीचा जो भाग झालेला आहे त्याची जी मुलाखत आहे प्रवाशांकडून आपल्याला बघायला भेटेलच. नमस्कार, मी उषा परशुराम कुऱ्हाडे. मी चंद्रमाच्या बरोबर ही 3री ट्रिप आहे माझी. ST महामंडळ आणि चंद्रमाच्या याच्यात खूप छान त्यांचं संयोजन आहे, अरेंजमेंट आहे, खाण्याची खूप चांगली सोय आहे आणि विशेष म्हणजे हम्पी बदामी, त्यामुळे मी त्यांची हम्पी बदामी पण चॉईस केली. म्हणजे हम्पीचं झालंय आमचं, बदामी आता उद्या होईल, आज होईल, पण हम्पी एकदम छान आहे. खूप निसर्ग सौंदर्य सुंदर आहे, सगळं हेल्दी वाटतं, वातावरण वाटतं आणि प्रदूषण नाही अजिबात. मंदिरं खूप छान आहेत आणि खूप छान गाईड बरोबर घेतला होता त्यांनी, त्यामुळे गाईडनी खूप आम्हाला सविस्तर माहिती दिली, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. एकंदरीत मीरा मॅडम, वेदांत सर खूप छान त्यांनी संयोजन केले, आयोजन केलेलं आहे. असेच ट्रिप पुढं व्यवस्थित करत राहू आणि AC बसनी फिरतो, त्यामुळे आम्हाला काही त्रास झाला नाही, थकवा आला नाहीये. ड्रायव्हर पण छान आहेत, एवढे सिनियर सिटीजन आहेत बऱ्यापैकी, पण कोणालाही काही त्रास नाहीये. मी संजीवनी देवरे. मी चंद्रमा हॉलिडेच्या बरोबर आता ही 3री किंवा 4थी ट्रिप करतेय आणि मला यांची इतकी सवय झाली आहे आता. यांच्याकडे इतक्या सोयी छान असतात, सगळ्यांची काळजी घेतात. टूर मॅनेजर वेदांत आणि मीरा मॅडम तसेच सगळे सहकारी. खूप दिवसापासून माझी इच्छा होती हम्पी बघायची आणि मला खूप खूप आवडला हम्पी.
नैसर्गिक वातावरण आणि दगडांच्या देशात कितीतरी मंदिरं बघायला मिळाली. विशेष करून विठ्ठल मंदिरात ते QR कोड मधून जे फोटो काढलेत त्याचे आवाज ते विशेष बघायला मिळालं. त्यानंतर अंजनी पर्वतावर पण असं भीती वाटत होती जाताना की जाऊ की नाही. आम्ही तिथपर्यंत पण पोहोचलो आणि सगळ्यांच्या सहकार्याने आमची ट्रिप खूप छान चाललेली आहे. सुरुवातीपासून नाश्त्यापासून जेवणापर्यंत ते रूम सुद्धा स्वच्छ आणि सुंदर आहे. आम्हाला ही ट्रिप फार आवडली. माझ्याकडे ट्रिपचा जो ग्रुप आहे तो डिलीट करून मी फक्त चंद्रमा ठेवणार आहे, कारण याच्यासारखी सोय कुठेही नाही. हॉस्पिटलला राहण्याची व्यवस्था एकदम छान होती. सर्व काही आयटम कव्हर केले होते त्या नाश्त्यामध्ये, ब्रेकफास्ट मध्ये पण आणि लंच मध्ये पण. हम्पीचे ते पॉइंट्स दाखवले, सर्व पॉइंट्स कव्हर केले. खूप छान वाटलं. जुन्या इतिहासाची पुन्हा आठवण झाली कृष्णदेवरायांची. आम्हाला श्री जोशी आणि अत्रे यांच्याकडून चंद्रमा हॉलिडेजची माहिती मिळाली आणि आम्ही लगेच तयार झालो यायला. आणि आता खरंच बरं वाटतंय की आम्ही हो म्हणून चांगलं केलं, कारण इथं हॉटेलमध्ये राहण्याची सोय अगदी उत्तम केलेली होती. त्याच्यानंतर खाणं पण छान व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर जे साईड सीन दाखवले, जसं तुंगभद्रा धरणाचा परिसर आणि हे, मला तो परिसर भयंकर आवडला. तुंगभद्रावरचं धरण आणि हे खूपच सुंदर परिसर, शुद्ध हवा होती. त्याच्यानंतर राणी लोटस महल पण खूप आवडलं. विरूपाक्ष मंदिर एक जुनी धरोहर म्हणून जे काय होतं ते अतिशय उत्तम होतं आणि यांनी दाखवले पण सगळे पॉईंट्स कव्हर केले. आम्हाला जो गाईड होता त्यांनी पण आम्हाला अगदी पूर्ण नावासहित हिस्ट्रीची माहिती, कृष्णदेवरायांची माहिती वगैरे दिल्यामुळे आम्हाला त्याचा इतिहास चांगला समजला असं मला वाटतं. सध्या आपण ज्या लोकेशनला उभा आहे बनशंकरी, इथून जवळपास बदामीचं जे अंतर आहे 5 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे आपल्याला हॉस्पिटलवरून इथपर्यंत पोहोचायला बाय बस 4 तासांचा कालावधी लागलेला आहे. आणि बदामीचे जेवढे पण पर्यटन स्थळ आहे आजचे आणि उद्याचे पूर्ण म्हणजे मिक्स होणार आहे. जेवढे पॉईंट आपल्याला कव्हर करता येईल तेवढे आपण पॉईंट कव्हर करणार आहोत. आता आपण बदामी पर्यटन स्थळाच्या पहिल्या पॉईंटला आलेलो आहे, तो म्हणजे बनशंकरी. आणि या ठिकाणी शाकंभरी देवीचं प्रसिद्ध असं मंदिर आहे. खूप गर्दी आहे मंदिरामध्ये. माझ्या पाठीमागे मंदिर पाहू शकता, आहेत ते बनशंकरी मधील मंदिर, शाकंभरी देवीचं मंदिर आहे. आता आपण त्या मंदिराचं दर्शन घेऊया मस्तपैकी असा. बनशंकरीमधील शाकंभरी देवीच्या मंदिराचं मस्तपैकी दर्शन घेऊन आता आपण दुपारच्या जेवणासाठी थांबलेलो आहे हॉटेल ग्रँड हेरिटेज. बरोबर या ठिकाणी टाइम झालेला आहे दुपारचे 1:34. बदामी पर्यटन स्थळाच्या या 2 दिवसामध्ये जेवढे पण पॉईंट आपल्याला बघायला भेटणार आहे, बदामी गुफा मंदिर, बदामी किल्ला, अगस्त्य तलाव, भूतनाथ मंदिर, अप्पर शिवालय, लोअर शिवालय, पुरातत्व संग्रहालय, बनशंकरी मंदिर ते आता आपलं रिसेंटली झालेलं आहे, पट्टदकल स्मारक मंदिर, त्याच्यामध्ये 2 पॉईंट आहेत, विरूपाक्ष मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर. हेवळेमध्ये पण 3 पॉईंट आहेत, दुर्गा मंदिर, लाडखान मंदिर आणि मेघोती जैन मंदिर. तर बदामीचे एवढे पर्यटन स्थळ आपल्या या 2 दिवसामध्ये कव्हर होणार आहे. हॉटेल ग्रँड हेरिटेज मध्ये इथेच आपलं दुपारचं जेवण होते आणि समोर तुम्ही जेवण बघतच आहात. भात, डाळ, भाजी आणि बाकीचे पदार्थ असा मस्त जेवणाचा बेत आहे. जेवण करून झाल्यानंतर आता पुन्हा तयार झालो आहोत बदामीच्या पुढच्या पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी. आपल्या पुढच्या लोकेशन पर्यंत आपली बस थेट जाणार नाही, त्यामुळे आपल्याला ऑटो रिक्षाने पुढचा प्रवास करावा लागणार आहे. इथून पुढचे जवळपास सगळे महत्वाचे पॉइंट्स कव्हर करण्यासाठी रिक्षाची व्यवस्था केली आहे आणि त्यासाठी प्रति व्यक्ती 150 रुपये चार्जेस पडलेले आहेत. हॉटेल ग्रँड हेरिटेज पासून आपण इथे पोहोचलेलो आहे. बदामी गुफा मंदिर. मंदिर बघा कसं आहे आणि खूप मोठा माझ्यासमोर असा अखंड दगड आहे. हा जो दगड आहे तो खूप मोठा आहे, अखंड असा दगड आहे. बाप रे बाप, म्हणजे दगडामध्ये ना अशी गुफा तयार केलेली आहे. जसं अष्टविनायक मध्ये याच्या आधी आपण एक पॉइंट केला होता लेण्याद्री म्हणून, तुम्ही बघितलं असेल, दगडाच्या आतमध्ये गणपती आहे. तसाच या पद्धतीने आपल्याला सीन बघायला भेटते. तुम्ही इथे समोर बघा, बरेच लोक आहेत त्या ठिकाणी. खूप मोठी अखंड अशी गुफा आहे आणि ते तिकीट वगैरे लागतं वर जाण्यासाठी.
डोंगराच्या काळात कोरलेली यातील 4 गुफा मंदिरं. बदामीचं जुनं नाव वातापी होतं आणि हे शहर चालुक्य साम्राज्याची मूळ राजधानी होती. 6व्या शतकापासून ते 8व्या शतकापर्यंत ही गुफा मंदिरं राजा पुलकेशी पहिला यांनी सुरू केली आणि एक गुफा तर थेट इसवी सन 578 मध्ये कोरली गेल्याचा शिलालेखीव पुरावा आहे, म्हणजे 1500 वर्षाहून अधिक जुनी. आणि खासियत अशी की या 4 गुफांमध्ये शैव, वैष्णव आणि जैन तिन्ही परंपरा एकत्र बघायला मिळतात. पहिल्या गुफेतले हे नटराज शिल्प तब्बल 18 हाताचं आणि त्यात नृत्याचा 81 वेगवेगळ्या मुद्रा एकाच शिल्पात कोरलेल्या आहेत. दुसरी, तिसरी गुफा विष्णूंना समर्पित आहे आणि तिसरी तर सगळ्यात मोठी आणि भव्य आहे आणि चौथी गुफा जैन तीर्थकारांना समर्पित आहे. आणि मंडळी, तुम्ही समोर पाहताय हा अगस्त्य तलाव. बदामीच्या 2 डोंगराच्या मधोमध वसलेला हा कृत्रिम तलाव आणि त्याच्याच काठावर आहे भूतनाथ मंदिर समूह. शिवाच्या भूतनाथ रूपाला समर्पित, म्हणजे भूत आणि प्रेत आणि आत्म्यांचा स्वामी. इथे 2 वेगवेगळ्या शैलीतील मंदिरं एकत्र आहेत. आता आपण आलो आहोत बदामी किल्ला. या किल्ल्यावर लोअर शिवालय आणि अप्पर शिवालय असे 2 प्रकारचे मंदिरं पाहायला मिळतात. चालुक्य राजाचे हे निवासस्थान होते आणि याच परिसरातील अप्पर लोअर शिवालय दोन्ही चालुक्यकालीन आणि नावाप्रमाणेच एक वरच्या तर दुसऱ्या खालच्या टप्प्यावर आहे. आणि याच किल्ल्याच्या पायथ्याशी पुरातत्व संग्रहालय आहे. या ठिकाणी शेकडो शिल्प, शिलालेख आणि अवशेष जतन करून ठेवलेले आहेत. हे जे मंदिर बघता हे लोअर शिवालय मंदिर, ह्याच्यापेक्षा मोठं मंदिर बघा ना तर पाठीमागे पाहू शकता तुम्ही. हे मोठं म्हणजे अप्पर शिवालय मंदिर आहे. पायऱ्या वगैरे चढून वरती जावं लागणार आहे आणि वारं आणि पाऊस दोन्ही सोबत आहे. इथून पूर्ण बादामी सिटी दिसते. तुम्ही सिटी बघा, असा कोणता पॉइंट नाही इथून बादामी सिटी दिसत नाही. बादामी सिटी दिसते. बादामीचे जेवढे पण पॉइंट तुम्हाला दाखवलेत ना ते सगळे पॉइंट झालेले आहेत. अक्षरशः या ठिकाणी संध्याकाळचे 5:30 वाजलेले. वातावरण बघितलं असेल तुम्ही, काय पाऊस पडत होता, एकदम जबरदस्त होता. ज्या हॉटेलमध्ये आपल्या दुपारचे जेवण होते त्याच हॉटेलमध्ये आज संध्याकाळी मस्तपैकी चहा पितोय. आणि बदामीलाच आपला आजच्या दिवसाचा मुक्काम असणार आहे. ते कुठे असणार आहे आणि कसा असणार आहे संपूर्ण माहिती परत एकदा मी तुम्हाला सांगणार आहे. बदामीचा मुक्काम काय असणार आहे आणि त्या हॉटेलमध्ये जेवणाची काय सोय. मी असं ऐकलंय की ज्या हॉटेलमध्ये आज आपण जाणार आहे ना त्या हॉटेलमध्ये पर्यटकांचं हार घालून स्वागत केलं जातं. इंटरेस्टिंग. जसं हॉटेलमध्ये एंट्री मारली पर्यटकांचं इतकं जंगी स्वागत झालं ना आतापर्यंत लाईफ मध्ये मी असं स्वागत कधीच बघितलं नाही. आणि हे जे हॉटेल आहे ना खूप मोठं हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलमध्ये जे फॅसिलिटी दिले ना नेक्स्ट लेवल. चंद्रमा हॉलिडे पॅकेजच्या माध्यमातून जे आपल्याला सोयी सुविधा दिलेल्या आहेत, जे पॅकेज आपल्याला दिलेले आहे एकदम पैसा वसूल पॅकेज आहे, एकदम अफोर्डेबल राहील इतक्या प्राइस मध्ये ही सुविधा दिलेली आहे. म्हणजे आतापर्यंत या ट्रिप मध्ये सगळ्यात बेस्ट हे हॉटेल आवडलेले. तर मंडळी, तुम्हाला टूर पॅकेजचे व्हिडिओ बघायला आवडत असतील ना नक्की मला सांगा, त्यावर आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया. आता पुढची ट्रिप आपली बालाजी तिरुपती जाते, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल काय सोयी सुविधा आहे, कशा प्रकारे तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं जातं, बऱ्याच गोष्टी मी त्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर आता बघूया हॉटेल बदामी कोर्ट मध्ये पर्यटकांसाठी काय काय सोयी सुविधा दिलेल्या आहेत, कशा प्रकारची रूम अरेंज केलेली आहे ते आधी जाऊन बघूया. हॉटेल बदामी कोर्ट मध्ये प्रशस्त 2 व्यक्तींसाठी फुल साईज बेड आणि एकदम टापटीप. आणि बाथरूम बघाल तर प्रशस्त, मोठा आणि स्वच्छ. आणि खासियत म्हणजे इथे हेअर ड्रायरची सोय आहे, वरती टॉवेल देखील आहेत. आणि या रूम मध्ये कोल्ड्रिंक थंड ठेवण्यासाठी फ्रीज आणि चहा कॉफी बनवण्यासाठी इलेक्ट्रिक केटली सोबत पाण्याच्या बाटल्याही तयार ठेवलेल्या. तसेच या रूम मध्ये एसी, फॅन आणि मनोरंजनासाठी टीव्ही पण दिला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या हॉटेलमध्ये स्विमिंग पूलची ही सोय आहे. रूम अलॉट झाल्यानंतर आता वेळ झाली आहे आजच्या जेवणाची. जेवण पूर्ण बुफे स्टाईल पद्धतीचं. आजच्या रात्रीच्या मेनू मध्ये दाल तडका, भात, जिरा राईस आणि सोबत पनीरची भाजी, भेंडीची मसाला भाजी आणि बटाट्याची भाजी आणि सोबतीला गरमागरम रोटी, नान आणि कुरकुरीत पापड. पोटभर आणि चविष्ट जेवणासाठी लागणारं सगळं ताटात. आणि शेवटी गोडाचं तोंड करण्यासाठी होती स्वीट डिश. मंडळी, आजचा हा दिवस खरंच भरगच्च गेला आणि अशा आरामदायी रूम मध्ये इतक्या चविष्ट जेवणाने त्याचा शेवट झाला.
माझं नाव वेदांत सरकार आहे. मी चंद्रमा हॉलिडेजमध्ये एक ट्रॅव्हल कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो. चंद्रमा हॉलिडेजचा 2012 पासून ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये चंद्रमा हॉलिडेज काम करते. 12 वर्षांपेक्षा जास्तचा आपला अनुभव आहे. सर्व प्रकारच्या टूर्स पूर्ण भारतामध्ये करते. तसेच ग्रुप टूर्स झाल्या, स्टुडंट टूर झाल्या, कॉर्पोरेट टूर झाल्या, कपल टूर्स, हनीमून टूर्स, ह्या सगळ्या प्रकारच्या टूर ऑल ओव्हर इंडिया चंद्रमा हॉलिडेज ऑर्गनाईज करते व मॅनेज करते. तशाच आपण चारधामसाठी हेलिकॉप्टर बुकिंगच्या सर्व्हिसेस सुद्धा प्रोव्हाइड करतो. त्यासोबत आपण तिरुपती दर्शन पास, फ्लाईटचे, ट्रेनचे तिकीटचे बुकिंग देखील आपण प्रोव्हाइड करतो सर्वांना. चंद्रमा हॉलिडेजला बाकी ट्रॅव्हल कंपनीज पासून वेगळं बनवतं ते आहे त्यांची हॉस्पिटॅलिटी, त्यांची सर्व्हिस. जे एक माणसाला ॲटमॉस्फिअर लागतं की आपण एक सिक्युअर जागेवरती आहे, आपण एक विश्वासू लोकांसोबत फिरतोय, ते एक वातावरण चंद्रमा हॉलिडेज क्रिएट करतं. आणि एकदम उत्तम आणि एकदम व्यवस्थित खूप चांगल्या दर्जाचे आपली व्यवस्था असते संपूर्ण ट्रिप दरम्यान. आता तुम्ही सर्वांनी शोभराज सरांच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आता आपली हम्पी बदामीची टूर कशी सुरू आहे. सगळ्याच टूर्समध्ये आपण अशाच चांगल्या क्वालिटीचे हॉटेल्स, चांगल्या क्वालिटीचे जेवण, जशी चंद्रमा हॉलिडेजची टॅगलाईन आहे अ ट्रॅव्हल यू विल रिमेंबर फॉर लाईफ टाईम, तसाच आपण अनुभव सर्व प्रवासींना देण्याचा प्रयत्न करतो. तसंच आत्ता आपले तिरुपती बालाजी, केरळ, गिरनार, अन्नपूर्णा बेस कॅम्प, अंदमान निकोबार या विविध सहलींचा प्लॅन आहे. शोभराज सरांनी तुम्हाला खालती दिलेल्या डिटेल्स वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून खालती बुक करू शकता. शोभराज सरांच्या व्ह्युअर्ससाठी एक आपण स्पेशल ऑफर करतोय. ज्या काही आपल्या भविष्यात टूर्स जाणार आहेत त्या टूर्स मध्ये जे काही सरांचे पहिले 5 व्ह्युअर्स असतील जे बुक करतील टूर, सर्वांना एक 1000 रुपीजचं डिस्काउंट देण्यात येईल आपल्याकडनं. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं हम्पी बदामीच्या 5व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी. आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि तुम्हा सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनानिमित्त हे हॉटेल खूप भारी सजवले. आतून जर तुम्ही बघाल ना तर सगळे फुगे वगैरे लावलेले. तर मंडळी, हम्पी बदामीच्या 5व्या दिवसामध्ये आपण बघणार आहोत पट्टदकल स्मारक समूह, ऐहोळे मंदिर समूह, असे 2 पॉइंट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर आज आपला शेवटच्या दिवसामध्ये ट्रेन असणार आहे 11140 हॉटस्पेट ते मुंबई. आपण पुण्यापर्यंत प्रवास करणार आहे. तर असाच आपला दिनक्रम असणार आहे. या ठिकाणी आता नाश्ता टाइम होईल, नाश्ता वगैरे बघूया कसा आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये गरमागरम चहा, कॉफी, ब्रेड जाम, इडली सांबर, मेदूवडा, उपमा आणि पोहेही होते. गोडाचं तोंड करायला होता शिरा आणि खास दक्षिणात्य पद्धतीचा मैसूर पाक. आणि नाश्त्यामध्ये काही फ्रुट्स देखील होती, जसे की पिकलेली केळं, टरबूज, पपई आणि तसेच पायनॅपल ज्यूसही होता. नाश्ता करून झाल्यानंतर हॉटेलच्या आवारात झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला आणि याहून सुंदर गोष्ट म्हणजे हा झेंडा फडकवण्याचा मान मिळाला आपल्याच ग्रुपमधल्या एका वयस्कर आजींना. जाऊया मंडळी, हम्पी बदामीच्या आजच्या 5व्या दिवशीच्या पर्यटन स्थळांना व्हिजिट करूया. बदामी पासून आता आपण पोहोचलो पट्टदकल. आपल्या पॉइंट मध्ये 2 मंदिर होते, विरूपाक्ष मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर, असे 2 पॉइंट त्याच्यामध्ये होते. आपल्या इकडे कसे दगडी टाईप असते, इथं पूर्ण मार्बल टाईप आहे, पूर्ण कोरीव मध्ये मंदिर आहे संपूर्ण. या मंदिर पॉइंटला प्रति व्यक्ती 30 रुपये एवढे तिकीट लागते. तर तिकीट वगैरे काढलेले. माझ्या आजूबाजूला बघाल ना पूर्ण दगडांनी वेढलेलं असं मंदिर आहे. ते खूप भारी असं पॉइंट आहे हे. तुम्ही कधी आलात कर्नाटक साईडला तर हम्पी बदामी नक्की व्हिजिट करा. ह्याच्यामध्ये पण मोठं शिवलिंग आहे. हे छोटे छोटे मंदिर आहेत, त्याच्यामध्ये छोटे छोटे शिवलिंग आहेत. हे जे मोठे मंदिर आहेत त्याच्यामध्ये मोठे शिवलिंग आहेत. मला संपूर्ण काही दाखवता येणार नाही, पण तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ना 360 अँगल बघा. खूप सारे मंदिर आहेत तिथे, पण मी मोजकेच असे पॉइंट तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये. श्री विष्णु नारायण गोविंदा, श्री विष्णु नारायण गोविंदा, श्रीपति हरि माधव गोपाला, श्रीपती हरी माधव गोपाला, श्री विष्णु नारायण गोविंदा. नारायण 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 नारायण. तर मंडळी, मस्तपैकी असं जेवण झालेलं आहे आणि या 4 ते 5 दिवसामध्ये जे जे पॉइंट आपले हम्पी बदामीचे कव्हर झालेले आहेत, प्रवाशांना ज्या प्रकारे सेवा दिलेली आहे, राहण्याची सोय असो किंवा जेवणाची सोय असो, हे आपण थोडक्यात त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. तर मंडळी, तुम्हाला एक छोटीशी कन्नड भाषा ऐकवतो. आपले जे ड्रायव्हर आहेत, को ड्रायव्हर, ते थोडीशी माहिती सांगतील तुम्हाला कन्नड मधून. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಮ್ಮ ಹೆಸರು ಹನುಮಂತ್ ಅಂತೇಳಿ, ನಾ ಬಸ್ ಡ್ರೈವರ್ಗಳು. ಯಾಕೆಂದರೆ ಎಲ್ಲ ಬಂದು ಟೂರಿಸ್ಟ್ ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿರೋರೆಲ್ಲ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ಸರ್ವಿಸ್ಸು ಕೊಡ್ತೀವಿ.
ಹಂಗಾಗಿ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಟ್ರಿಪ್ ಮಾಡಿಸಿ ಎಲ್ಲ ಊಟ ಗೀಟ ಎಲ್ಲ ಹೋಟೆಲ್ ಚೆನ್ನಾಗಿರೋ ಹೋಟೆಲ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿಸಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಖುಷಿಯಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲ ಟ್ರಿಪ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಂಗಾಗಿ ನನ್ನ ಧನ್ಯವಾದಗಳು. ज्यांना कोणाला कन्नड येत असेल तर यांना काय बोलले ना नक्की कमेंट करून सांगा. फायनली मंडळी आता आपण पोहोचलो बदामी स्टेशनवर आणि इथूनच आपल्याला ट्रेन पकडायची आहे थेट पुणे जाण्यासाठी. आपण पुण्यावरून आलो होतो 11139, आता परत रिटर्न जातोय 11140. इथे पोहोचल्यानंतर जे आपल्याला जे भेटलं युट्यूबर तुम्ही बघा. कर्नाटकच्या एसटी मधून डायरेक्ट अचानक समोर आलो, म्हणलं कार म्हणलं नानाराव. अशीच ऍक्सिडेंटली आमची भेट झाली होती हिंगोलीला आठवतं का? अशी ऍक्सिडेंटली बस फिरता फिरता अचानक भेटली असं. आपली पहिलीच भेट होती. ती पहिली भेट होती, ही दुसरी ऍक्सिडेंटल दुसरी भेट आणि ते पण कर्नाटक मध्ये. कर्नाटकमध्ये ते कुठं बदामीला. महाराष्ट्र असेल तर ठीक आहे, पण कर्नाटक वर्ल्ड इज अ व्हेरी स्मॉल प्लेस. फिरून फिरून इथं आलं. आता सध्या कुठे आहे, आता काय करते तुम्ही? सध्या मी काही नाही, माझी सध्या नीटची काउन्सिलिंग चालू आहे. 2दा दिली याच वर्षी. आता आमची काउन्सिलिंगची प्रोसेस चालू आहे. आता आमचं फक्त ते मेरिट लिस्ट लागण्याची वाट बघतोय मी. आणि घरी भयानक डोकं खराब होत होतं, माझं म्हटलं चला थोडंसं फिरून येऊया. पण ज्या देशात राहतो ना, हा खूप विविधतेने नटलेला देश आहे. आपण प्रतिज्ञामध्ये म्हणतो लहानपणी, विविधतेने नटलेला देश. आपल्या देशात जेवढं काही बघू ना आपण, तुम्हाला छोट्यातला छोटा स्पॉट सुद्धा खूप चांगला वाटेल. असे म्हणजे आपल्या शेजारीच बरं का, खूप असं दूर जायची गरज नाही. कर्नाटक, तेलंगणा, आंध्रा खूप असे फेमस झालेले स्पॉट नसतात, बट तुम्हाला बघून की नाही खूप म्हणजे मनाला खूप चांगलं वाटेल, सॅटिस्फॅक्शन मिळेल. असं कसं आपण आजकाल बघतो रीलवर, युट्यूबवर, म्हणजे ते इफेक्ट लावून दाखवलेले काही व्हिडिओ असतात आणि बरेच जण त्याला बुरळ पडतात, म्हणजे त्याच्या मोहात अडकतात. ॲक्च्युली तसं नाही आहे. तुम्ही जर ॲक्च्युली असं फिरायचं म्हणून बघायला गेलात ना, आपल्या देशात खूप काही आहे, खूप काही एक्सप्लोर करण्यासारखं, म्हणजे आयुष्य कमी पडेल एवढं काही आहे आपल्या देशात. नानाराव भारी वाटलं भेटून, अनएक्सपेक्टेड भेट म्हणू शकतो. खूप भारी वाटलं नानारावला भेटून. नमस्ते, मी भारती अजय महाजन, चंद्रमा हॉलिडेज बरोबर हम्पी आणि बदामी ट्रिपसाठी आलेली आहे. आमची ही ट्रिप 4 दिवस होती, 12 तारखेपासून 15 तारखेपर्यंत. चंद्रमा हॉलिडेजनी आमची सर्व सोय अगदी उत्तमरित्या केलेली आहे आणि सर्व स्टाफनी आमची काळजी घेतलेली आहे. वेळच्या वेळी जेवण देणं, सगळीकडे छान स्थळं दाखवली, त्यामुळे आम्हाला खूप आनंद मिळाला आणि ही सहल आमच्यासाठी एक अविस्मरणीय झालेली आहे. मी परशुराम कुराडे. जरी आम्हाला टूर केली तरी आम्हाला ही आमची टूर राहिली होती, म्हणून आम्ही लगेच बुक करून टाकली. हम्पीचा ट्रेन प्रवास एकदम आरामदायी आहे. चांगले हॉटेल 3 स्टार 4 स्टार हॉटेल आहे. जेवणाची सुविधा पण चांगली आहे आणि त्यांचं साईट सीनचं नियोजन बरोबर वेळेत आहे आणि AC बसचे अरेंजमेंट पण खूप छान होती. ड्रायव्हर पण अगदी सेफ ड्रायव्हिंग करत होता. बदामीचं साईट सीइंग झाल्यावर आता आम्ही परत निघालेलो आहोत त्याच ट्रेनने रिटर्न. एकंदरीत चंद्रमा हॉलिडेचा जो काय अनुभव आहे तो खूपच चांगला आहे. तर मी असं सर्वांना सांगेल की हम्पी आणि बदामी टूर करायची असेल तर अवश्य चंद्रमा हॉलिडेला जॉईन व्हा आणि अजूनही दुसऱ्या कुठल्या ट्रिप करायच्या असतील चंद्रमा हॉलिडेला अवश्य जॉईन व्हा. माझं नाव प्रशांत रमेश ठाकूर. आम्ही प्रथमच चंद्रमा हॉलिडेज टूर्सला जॉईन झालो. सर जे आहे सरकारी सर, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही होतो आणि त्यांनी प्रत्यक्ष मी भेटल्यानंतर जे ऑश्युरन्स दिला की तुमची ट्रिप व्यवस्थित होईल, तुम्ही अगदी पुढं सुद्धा तुम्ही आमच्याला जॉईन व्हाल कायमस्वरूपी, तशा हिशोबाने जे ॲश्युरन्स दिलं आणि ते पूर्णत्व झालं आम्हाला. म्हणजे तो कॉन्फिडन्स त्यांनी दिला होता, त्याच्यावर आम्ही बुक केलं आणि जेव्हा स्टार्ट झाली तर ते स्वतः सुद्धा हजर होते. त्यावेळेस वेदांतनी जे टीम लीडर म्हणून काम केलं ते खूपच वाकडण्यासारखं आहे. सगळी स्थळं वगैरे व्यवस्थित दाखवली, माहिती व्यवस्थित दिली, प्रत्येकाचा नियोजनबद्ध कार्यक्रम त्यांनी पूर्ण केला आणि जेवणाची ग्रुप छान मिळाला आम्हाला. जेवणाची व्यवस्था एकदम उत्तम होती. मला काही त्रास नाही. वेदांत जो आहे, वेदांतचं टीम लिडरशिप खूप चांगली. आणि त्याचा एक किस्सा सांगायचा झाला तर आम्ही अंजनेरी पर्वतीवर जाऊन आलो होतो आणि एवढ्या 550 पायऱ्या, आमच्या दोघांचा थोडासा मेडिकल प्रॉब्लेम होता, तरी पण एक हिंमत किंवा जाऊ शकाल तो सुद्धा बरोबर होता, तुम्ही सगळे बरोबर होता. त्यामुळे आम्ही सगळं गेलो, छान दर्शन झालं, एवढं प्रसन्न वाटलं. उतरून आल्यानंतर जेव्हा परत प्रवास सुरू झाला तर त्यांनी एक असं सांगितलं की अजून 1-2-3 स्थळं आहेत, आपण सगळे थकले असाल तरी पण आपण करायची का. पण त्यांनी जो कॉन्फिडन्स दिला की आम्ही शरीराने थकवतो पण मनाने, आता त्यांनी जे सांगितलं आम्ही त्याला मनाने तयार झालो, पण त्याने ते ओळखलं होतं आमची जी आहे शारीरिक स्थिती आणि त्यामुळे म्हणाल नाही आता आपण हॉटेलला जाणार आहोत, रिस्क करणार आहोत. तर अशा पद्धतीने त्यांनी खूप छान हँडल केलं. गाडीची व्यवस्थाही खूप छान केली होती, एकदम काय बिलकुल त्रास झाला नाही प्रवासामध्ये.
सगळे स्थळ व्यवस्थित पार पडली. चंद्रमा ट्रॅव्हलवरनं पहिली ट्रिप आहे ही आम्हाला समजली एस टी महामंडळा थ्रू. सपकाळ आणि सुरेश बेंदळे यांच्याकडून ही ट्रिप जमली. चांगली ट्रिप आहे. सगळं सोय आम्ही एक अनुभव घेतला त्यांचा. आम्ही कोल्हापूर आदमापूर साईडला घेतो. उत्कृष्ट सोय होती. हॉटेल्स चांगले होते. नाश्ता ब्रेकफास्ट जेवण हे उत्तम केलं होतं. आणि आता ही दुसरी ट्रिप चंद्रमा ट्रॅव्हल थ्रू एस टी महामंडळातर्फे. हम्पी बदामी सुरेख ट्रिप झाली. हॉटेल्स चांगले होते आणि जेवणाची आणि नाश्त्याची ही सोय चांगली होती. आम्ही मिलिंद श्रीधर रात्रे, आम्ही रावेतमधनं आहे. आमचा 6 जणांचा ग्रुप होता चंद्रमा ट्रॅव्हल्स बरोबर हम्पी बदामी टूरवर. आम्ही पहिल्यांदा एस टी महामंडळाबरोबर त्यांची कोलॅबरेशनमध्ये जी टूर होती ती केल्यामुळे आम्ही यासाठी दुसरा अनुभव म्हणून आम्ही हम्पी बदामीच्या ट्रिपला आलो होतो. नेहमीप्रमाणेच चंद्रमाची व्यवस्था व्यवस्थित, हॉटेल आणि जेवण पण व्यवस्थित होते. एकच सुचव असं वाटतं की मार्गदर्शनासाठी गाईडची व्यवस्था करायला पाहिजे आणि एकत्रित जे तुम्ही तिकीटच प्रत्येकांना काढायला लावताय ती एकत्रितच करून सगळे इन्क्लूड करूनच तुम्ही ते चार्जेस घ्यावेत. म्हणजे काय होतं तिथं विस्कळीतपणा येत नाही. बाकी फायनली मंडळी आपली हम्पी बदामीची संपूर्ण ट्रिप अशी कंप्लीट झालेली आहे. या पॅकेजमध्ये काय काय इन्क्लूड होतं, काय काय सोयी सुविधा होत्या, जेवणाची सोय कशी होती, राहायची सोय कशी होती, ऐतिहासिक पर्यटन स्थळ कसे होते, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आणि अशीच एक ट्रिप आपल्या एस टी महामंडळाची जायची आहे. स्वारगेट आगाराकडून थोड्याच दिवसात त्याचं नियोजन केलं जाईल. त्याची अपडेट आली की मी लगेच इंस्टाग्रामला किंवा युट्यूबला अपडेट देतो. तर मंडळी आता राहिला महत्त्वाचा प्रश्न आहे की हम्पी बदामीसाठी टोटल किती कॉस्ट पडलेला आहे. तर टोटल हे जे पॅकेज होतं पर पर्सन 16,000 रुपये. आणि येत्या ट्रिपमध्ये ह्याची प्राइस थोडीशी खालीवर होऊ शकते कारण याच्यामध्ये एक्स्ट्रा पॉईंट वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. त्यामुळे पॅकेज प्राइस थोडंसं खालीवर होऊ शकतं. आणि चंद्रमा हॉलिडेच्या माध्यमातून भारतातील काही टूर चालवल्या जातात. जर तुम्हाला अशाच टूर एन्जॉय करायचे असतील, पार्टिसिपेट करायचे असतील, आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल ना तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे राजू सरकाळी सर आणि इतर काही नंबर तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेले आहेत. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून ग्रुपमध्ये ऍड होऊ शकता. मग ते एसटीची अपडेट असो किंवा चंद्रमा हॉलिडेजची अपडेट संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ग्रुपवर भेटून जाईल. चंद्रमा हॉलिडेजचे जे अपकमिंग येणारे पॅकेज आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. कोणकोणते पॅकेज आपल्याला येत्या काही दिवसामध्ये बघायला भेटेल त्याची लिस्ट तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेली आहे. तर मंडळी तुम्हाला जर एसटीची हम्पी बदामी ट्रिप करायची असेल ना सगळ्यात पहिलं तुम्ही कमेंट करा. माझा ओपिनियन सांगायचं झाला तर ही जी ट्रिप होती एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये ही ट्रिप झाली आपली. माझा ओपिनियन काय जाणार, मी प्रत्येक टूर करत असतो. जेवणाची राहण्याची सोय तर भाई एकदम जबरदस्त. तर मंडळी तुम्हाला हम्पी बदामीचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी ही टूर आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Fearless.